एका राज्यात एक व्यापारी होता। तो 5 रुपयामध्ये एक भाकरी विकायचा आणि त्याला त्या एका भाकरीची किंमत वाढवायची होती। परंतु त्या राज्यातील राजाला विचारल्याशिवाय तो त्या भाकरीची किंमत वाढवू शकत नव्हता। मग काय, तो व्यापारी त्या राजाकडे पोहोचला आणि राजाला पूर्ण कहाणी सांगितली की त्याला भाकरीची किंमत वाढवायची आहे। तर त्याला राजाने विचारले की तुला भाकरीची किंमत नेमकी ठेवायची किती? तर त्या व्यापाऱ्याने राजाला भाकरीची किंमत 10 रुपये करण्यास सांगितले। तर त्यावर राजा म्हणाला की यात माझा काय फायदा? तू एक काम कर, तू भाकरीची किंमत 10 रुपये ऐवजी 30 रुपये कर। त्या व्यापाऱ्याला काही कळालंच नाही। मग तो व्यापारी घरी गेला आणि त्यांनी भाकरीची किंमत 30 रुपये केली। मग काय, भाकरीची किंमत वाढताच जनतेने राजदरबाराची धाव घेतली आणि राजाला भाकरीची किंमत भरपूर वाढली आहे असे सांगितले। मग राजाने त्या व्यापाऱ्याला बोलवण्यासाठी सैन्य पाठवून त्याला राजदरबारामध्ये हजर होण्यास सांगितले। व्यापारी राजदरबारामध्ये आला आणि राजा म्हणाला की तू एक भाकरीची किंमत 5 रुपयावरून तब्बल 30 रुपये केलीस। जनतेची काही काळजी आहे की नाही तुला? उद्यापासून तुझ्या भाकरीची किंमत 15 रुपये कर। लगेच जनतेने राजाची वाहवाह करण्यास सुरुवात केली। राजाचा विजय असो, राजाचा विजय असो। लगेच दुसऱ्या दिवशीपासून व्यापाऱ्याने भाकरीची किंमत 5 रुपयावरून 15 रुपये केली। याच्यात फायदा तिघांचाही झाला। जनता खुश झाली, राजा खुश झाला आणि व्यापारीही खुश झाला। जनतेला मूर्ख बनवणाऱ्यालाच जनता डोक्यावर घेते।